पहिला चेंडू इथे मात्र सुरेख असा चेंडू पायाला देऊन धावा मात्र मिळतात ते 2 धावा. ड्राईव्ह केला होता सँडी यांच्या माध्यमातून सुंदर अशी फलंदाजी. 2 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र थोडीशी मिसफील्ड बॉल काहीसा हातात बसला नाहीये. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. 3 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. इथे मात्र सुरेख टॅप शॉट. धावा मात्र मिळतात ते 1. स्कोर जातो तो 4 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा टॅप शॉट इथे प्रयत्न होता मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावा घोषित. कुठून गेला 2च गेलाय नाही ना अँगल नाही. हा थांब. कुठे बॉल कुठे पार्टिकल कुठे बॉल कुठे. 2 धावा घोषित. एक धाव इकडे वाईटच्या रूपाने मिळते. मगाशी 2. कोण लीला की लीना. तर लीना कडू मॅडमला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. या दरम्यान टप्पा पडला. उसळी घेतली. नक्कीच एक अनइवन बाउन्स इथे आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या स्पर्धेची उच्चांक धावसंख्या 41 धावा. चला स्पीडअप करायचे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. 12च्या आत आपल्याला संपूर्ण सामने संपवायचे आहेत. यानंतर अजूनही आपले 2 सामने खेळवायचे आहेत. तन्मय येतो गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान व्हाईट बॉल +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. नो बॉलचा आला इशारा. ते मात्र टॅप शॉट खेळला गेला. 1 धाव घोषित इथे मिळते. या दरम्यान सुरेख चेंडू मात्र धाव काय रोखू शकले नाही. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय तो 15 या धावसंख्येची. 2 चेंडू झाले. अजून 4 चेंडू शेष. ते मात्र ड्राईव्ह केलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्यात. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच फलंदाज बाजूचे 2 धावा मिळत आहेत. 1+1. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न आहे. धाव मात्र मिळते ती 1. शेवटचा चेंडू या षटकातला. आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फर्स्ट चेक, लास्ट चेक. रनआउटची संधी. डायरेक्ट लागली आणि फलंदाज अमर होतोय रनआउटच्या रूपामध्ये बाद. प्रथमेश याच्याकडनं उत्कृष्ट थ्रो. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झाला धावफलकावरती तो 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो अनाप, नवीन फलंदाज. इथे मात्र सुंदर असा चेंडू, डॉट डिलिव्हरी. नो बॉल चालू, पंचाचा इशारा. चांगला असं क्षेत्ररक्षण, नक्कीच आपल्या 3 धावा तर नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. 1 धाव अधिक 1 2 धावा इथे मिळत आहेत. 21 धावा धावफलकात लागलेले आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा नो बॉल आणि टॅप शॉट इथे खेळायचा प्रयत्न. नो +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. इथे मात्र ऑन साइडला खेळलाय, 1 धाव घोषित. व्हाईट बॉल. पुढे सरसावलाय, फुल टॉस चेंडू, टॅप इथे मात्र खेचलाय. चांगलं असं क्षेत्ररक्षण, 1 धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर झाला तो 26 धावा. 3 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा नो बॉल चालू, इशारा. पुन्हा एकदा नो बॉल चालू, पंचांचा इशारा. स्कोर पुढे सरसावतोय, 28 धावा धावफलकातील लागलेले आहेत. टॅप शॉट आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार, चौकार. चार चेंडू झाले, 2 चेंडू शेष आहेत. या दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण, 1 धाव नक्कीच आपल्या संघासाठी रोखलेली आहे. या दरम्यान लेग कट इथे केलेला आहे, 1 धाव घोषित. षटक होते समाप्त, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो किती 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. 41 धावा हे उच्चांक धावसंख्या आहे. मनोज आलेत गोलंदाजी मार्क्स वरती. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. लेग स्लिप इथे मात्र तैनात करण्यात आली ती मनोज यांच्या गोलंदाजीसाठी. इथे मात्र टॅप शॉट केलाय, चांगलं असं क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्या माध्यमातून. स्कोर मात्र पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 38 धावा. या दरम्यान व्हाईट बॉलचा इथे पंचांचा इशारा. 39 रन्स, 39 धावा. इथे मात्र जागा ठेवली होती लेग साइडला, हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव नक्कीच मिळते. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू मिळतो, 1 धाव. 41 धावा, उच्चांकाशी बरोबर इथे मात्र झाली गेलेली आहे. बघूया किती धावांचा डोंगर इथे तयार करतायत. लेग कट इथे खेळलेला आहे, 1 धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर झाला तो 42. अजून या षटकातले आपण विचार केला तर 2 चेंडू शेष. इथे मात्र राऊंड द ग्राउंड, चांगलं असं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू आता मात्र या षटकातला. पुढे सरसावलाय आणि मात्र 4 धावा रोखू शकले नाही. चौकाराने षटकाची होते समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 46 धावा. जिंकण्यासाठी 47 धावांचे आव्हान असेल. 24 चेंडू 47 धावा.
बघूया काय घडते काय बिघडते. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा अभिजित पवार मित्र परिवार आयोजित बॉक्स क्रिकेटचे सामने. हॅलो. तर मित्र पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य असे बॉक्स क्रिकेटचे सामने या स्पर्धेत आपण पाहत आहोत. तरी अंडर बॉक्स क्रिकेट यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत. चालू असलेला सामना आपण पाहत आहोत कडू पॅकर्स विरुद्ध सया ग्रुप यांच्यामध्ये चालू असलेला सामना. 47 धावांचा पाठलाग करताना सया ग्रुप बघा कशा प्रकारची खेळी करते. समोर येतो विराज आणि प्रथमेश आणि गोलंदाजीसाठी आले तो सचिन. चला स्पीडअप करायचे. राईट आर्म राऊंड 6 टू गो. सचिन गोलंदाजी मागवते. समोर येतो विराज. पहिला चेंडू सुरेख असा टॅप शॉट. धाव मात्र नाकारत आहेत. डॉट डिलिव्हरी होते सुरुवात. इथे मात्र पहिली धाव धावफलकाची लागलेली आहे. एक धाव नक्कीच इकडे घोषित मिळते. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचे ते इशारा. 2 धावा धावफलकाची लागलेले आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांवरती रोख लावावा लागेल. 47 धावांचा पाठलाग करते सचिन. एक अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. समोर येतो विराज. इथे मात्र ड्राईव्ह केलाय. धाव मात्र मिळू शकली नाहीये. एक धाव नक्कीच रोखलेली आहे. सुंदर शॉट आणि हा इथे मिळतात सुंदर असा चौकार. थोडीशी चूक तिकडे झाली ती चेतनाच्या माध्यमातून मात्र 4 धावा इकडे मिळतात. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 7. या धावसंख्येवरती 4 चेंडू झालेले आहेत. अजून समीकरण पाहिलं 20 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. डाऊन द एक्स व्हाईट +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. इथे मात्र डॅप शॉट रनआउटची संधी आहे. बॉल काही सकाळी करू शकला नाहीये परंतु बॅकअप चांगला आहे. ओव्हर झाला. रन किती? 5 चेंडू 9 धावा धावफलकाची लागलेले आहेत. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातला शेष. सत्तेचाळीस धावा पाठलाग करताना हा संघ 9 धावा धावफलकाची लागलेले आहेत. या दरम्यान सुरेख असा चेंडू अतिशय पेस इथे होता. पहिलं षटक झाले समाप्त. 9 धावा धावफलकाची लागलेले आहेत. आता मात्र समीकरण आले ते 18 चेंडू आणि 38 धावा. 18 balls 38 रन्स रिक्वायर्ड.
गोलंदाजी मागवरती गोलंदाज आले तो उमेर, समोर येतो प्रथमेश. पहिल्या चेंडूवरती प्रथमेश इथे मात्र झालाय बॉक्स आउट. पहिला धक्का लागलाय तो सया ग्रुप या संघाला. 17 चेंडू 38 धावा. इथे मात्र ड्राईव्ह केले 2 धाव्यांसाठी. 2 धावा नक्कीच इकडे मिळत आहेत. स्कोर मात्र पुढे सरसावतोय. 11 या धावसंख्येत जाऊन पोहोचतोय. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय. 16 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. डाऊन द लेग साइड वाईट बॉलचा इशारा. नक्कीच सामना अजूनही ऑन आहे. पाहायला गेलं तर अतिरिक्त धावा आणि चौकार इथे मारावे लागतील. आणि या दरम्यान लिव्हच्या नादामध्ये फलंदाज इथे मात्र बाद झालाय. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात ते संतोष. समीकरण आहे ते 15 चेंडू आणि 35 धावा. डॉट डिलिव्हरी. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. चांगलाच क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू या षटकातला. आणि ते मात्र 2 धावा नक्कीच मिळत आहेत. माहिती स्पोर्ट्स क्लब तयार राहायचे. यानंतर या सामन्यातील विजय संघासोबत आपला सामना होणार आहे. सुंदर असा टॅप शॉट. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपामध्ये विराज होतात बाद. नवीन फलंदाज. स्कोर आहे तो 14 धावा. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 33 धावा. या दरम्यान सुरेख चेंडू. कळला नाही काहीसा फलंदाजाला कुठे टप्पा पडला, कसा गेला. आता मात्र क्लीन बोल्ट. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. आता पाहिजे 9 चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक चेंडू मागे चौकाराची आवश्यकता आहे. सुंदर असा चेंडू. डॉट डिलिव्हरी. आता मात्र 8 चेंडू 33 धावा. आणि या फलंदाज इथे बॉक्स आउट झालेला आहे. नवीन फलंदाज निलेश येत्या मैदानामध्ये. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकातील धावा लागल्यात त्या 15 धावा. अजून आपण जर का पाहायला गेलं तर 32 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 32 धावा. पुढे सरसला पुन्हा एकदा टॅप शॉट घ्यायचा. रनआउटची संधी. थ्रो अप्पर एंडला. आणि इथे मात्र रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज होतोय बाद. समीकरणात मात्र येऊन पोहोचलंय. 4 चेंडू 32 धावा. एक औपचारिकता म्हटलं जाईल या स्पर्धेमध्ये. माहिती स्पोर्ट्स क्लब आपण टॉस साठी यायचंय.
नो बॉल आणि चौकार होऊ शकणार. रनआउट झाल्यास तर बॉल काउंट झालेला आहे आणि संघ ऑल आउट झालेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन कडू पॅकर्सच्या संघाचे आणि सया ग्रुप यांना पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. आणि या सामन्यातला सामनावीरचा पुरस्कार जातो तो सँडी यांना आणि आपले शशांक यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सँडी यांना देणार आहोत. कुठला कॉइन आहे तो? हा चला दोन्ही कॅप्टन त्वरित टॉस साठी यायचे. सँडी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे मिळतोय. मॅच प्रॅक्टिस जरा थांबायची 1 मिनिट. फोटोग्राफरला फोटो काढू द्या.